नमस्कार. आणखीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर मला ना खोकला खूप लागलेला आहे, तर ड्राय कफ आहे आणि मी सिरपसुद्धा घेतलेला आहे. पण तरीसुद्धा खोकला कमी येत नाही, ठसका कमी येत नाही आहे. त्यामुळे मम्मी इथं ना मला जेष्ठमध जे असतं त्याचे तुकडे जे असतात ना, ते बारीक चेचून देते. तर हे चावायचा आणि याचा जो रस असतो ना, तो आपण प्यायचा असतो. त्याच्यामुळे ठसका थांबतो. तर मी इथं चहाची पाने टाकून मस्त असा चहा बनवलेला आहे माझ्यासाठी. तर चहा घेऊन झाल्यानंतर मी थोडा वेळ बाळाला बाहेर फिरवलेलं आहे. तर ही कार आहे ना, ही स्टंट कार आहे, छान आहे. तर याचा चार्जर जो आहे ना, तो कुठेतरी हरवलेला आहे. खूप छान आहे. तर विनूसाठी आणलेलं होतं पप्पांनी. पण आता वेदूसाठी होईल म्हणून मी याचा चार्जर नवीन विकत घेणार आहे. तर इतर स्वयंपाक तर मम्मीने बनवलेला आहे. तर मी आज भेंडीची भाजी बनवणार आहे. आणि मम्मी ना मिरचीचा ठेचासुद्धा बनवणार आहे. त्यासाठी मिरच्या आहेत ते धुवून ठेवलेल्या आहेत. आणि आम्ही ना हे एक नवीन भांडं घेतलेलं आहे. तर त्यासोबत जे झाकण आहे ना, त्याला जाळी आहे छोटी-छोटी. आणि हे आहे आजचं माझ्या जेवणाचं ताट. भेंडीची भाजी, मिरचीचा ठेचा आणि चपाती. तर आज आलेलं आहे एक पार्सल. तर हे पार्सल आहे बाळासाठी मी ना हेल्मेट मागवलेलं होतं. तर अशा प्रकारे काही पॅकिंगमध्ये हे हेल्मेट आलेलं आहे. तर विनूसाठी मी घेतलेलं नव्हतं, पण वेदूसाठी हा मागवलेला आहे. तर हा ॲडजस्टेबल आहे. त्यासोबत त्याला बांधण्यासाठी दोरेसुद्धा दिलेले आहेत. आता फक्त पाहायचं आहे की वेद हा डोक्याला घालून घेतो की नाही. कारण त्याला खूप गरम होतं. त्यामुळे शक्यता कमी वाटते की तो घालून घेईल. तर हे होतं माझं आजचं सकाळपासून आफ्टरनूनपर्यंतचं रुटीन. थँक्स फॉर वॉचिंग.